नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे घर कोंबडी मनीश्री। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, बऱ्याच दिवसांनी मी या काकूंचा विषय घेतला आहे। आता कारण तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, ज्या बाईकडे स्वतःच्या व्हिडिओसाठी काही कॉन्टेंट नाही ती मला काय कॉन्टेंट देणार। धुनी भांडी आणि थोबाडाला 1 किलोची पीओपी पासून रील बनवण्यापलीकडे जिला काही येत नाही तिच्याकडून अजून अपेक्षा तरी कसली ठेवू मी। तर ह्या काकूंना खूप कमेंट्स येतात की मनीताई तू सिरियल मध्ये जा, तुला मूवी मध्ये घेतील। तर मला ना काकूंसाठी एक रोल परफेक्ट वाटतोय, तो म्हणजे चेटकिनीचा। कारण बघा ना मंडळी, काकूंचा तो एक दात कसा आहे, स्माइल करताना नेहमी दिसत असतो। काकू बोलतात सगळ्यांना माझा तो दात आवडतो म्हणून मी तो दात तसाच ठेवला आहे। स्वतःच्या दाताचा कार्यक्रम करायचा सोडून काकू गेल्या भाचीच्या दाताचा कार्यक्रम करायला। ती जो रेबीज झालेली बुबू, जिचं मनच कपटी आहे आणि आली आहे युट्यूब वरती योद्धा बनून। त्या दिवशी तर ह्या मनीश्री काकूंनी स्वतःची रियालिटी दाखवली होती कॉमेंट बॉक्स मध्ये। काय त्या काकूंचे एक एक शब्द चघळत असते डुक्कर पिल्लावर। तर काकूंचे जसे थर्ड क्लास शब्द होते तशीच ही कपटी योद्धा। आज मी मनीश्री काकूंवरती पॉडकास्ट केलं ना, बघा उद्या कशी भुंकत येईल। चला, उद्या नाही आली तर परवा येईल, पण येईल नक्कीच। जाऊ दे मंडळी, आपण इग्नोर करायचं। अशी बुबू आली ना रेबीज झालेली भुंकत भुंकत तर समजायचं की काकू बिस्किट देत नसतील आणि तिला भूक लागल्यामुळे ती भुंकते बिचारी। हा, पण कोणी तिला बिस्किट टाकायला जाऊ नका हा, जाम पिसाळलेली आहे ती, उगाच चावायची। काकू आहेतच बिस्किट द्यायला तिला, पण काकूंनी बिस्किट नाही दिले तरी चिरीमिरी नक्कीच देतात। आता हेच बघा ना, दाताचा कार्यक्रम केला त्यानंतर खार सिटी मध्ये शॉपिंग करायला नेलं काकूंनी तिला। काकूंची भाची पण एकदम काकूंच्या पावलावर पाऊल ठेवून चालली आहे। आता मला समजलं तिला एवढे कमी मार्क्स का पडले ते। तुम्हाला पण समजलंच असेल ना मंडळी, मला माहिती आहे हो तुम्ही हुशारच आहात ते। मी काही सांगण्या अगोदरच तुम्हाला सगळं काही समजते। मनीश्री काकूंनी सांगितलं आता मला प्राचीन शॉपिंग करून देणार आहे। प्राचीन काकांनी लगेच तोंड वाकडं केलं, त्यावर काकू हे करायला लागल्या। काय खुळ्यागत हसू राहिली ही बाई, हिचं असं चेटकिनी सारखं हसू ऐकून मला जरा बी भारी नाही वाटायलंय। या बाईच्या चॅनलचं नाव ना खरं तर ड्रामा क्वीन हवं होतं, कारण पिक्चर आणि सिरियल मध्ये जेवढं ड्रामा नसेल होत त्याच्या दुप्पट हिच्या रटा व्लॉग मध्ये असतो। तिथे जुडिओ मध्ये पांढरा रंग बघून काकूंना भारी वाटालाय। त्यावर काका बोले हो म्हणूनच मी पांढरा आहे ना। त्यावर परत खिदी खिदी ही करत होती ही मेंटल बाई। आता यांच्या या पानचट जोक वरती कोण काय बोललं की लगेच मिरच्या झोंबतील यांना, पण स्वतःचा फालतूपणा जो करतात हे लोक ते नाही दिसत यांना। MNH मध्ये काय नाटकं सुरू होती मामी भाचीची, त्या भन्वीला पर्स आवडली, पण कोणती पर्स घेतली ते तर दाखवलंच नाही। एरवी नको ते मार्कशीटचा बाजार मांडून बसेल, कोणी विचारलं नाही तरी। ही बिंडोक बाई संध्याकाळच्या टाइमलाच गेली होती वाटते, मध्ये एकदा 6 वाजले तर करत होती। त्यामुळे ती ग बाहेरूनच खाऊन आले होते जंगल पाऊस मध्ये। मूर्खबाई बोलते आम्ही लंचला थांबलो आहोत इथे। आता संध्याकाळी 6 वाजता कोण लंच करते हो मंडळी। काकूंने तिथे मोहितो मागवला तर वेटर बोलला ठीक आहे मोजितो आणतो, तर त्याला काकूंने करेक्ट केलं की नाही मोजिटो नाही मोहितो बोलतात त्याला। त्या व्हॉइस ओव्हर मध्ये पण काकूंने परत ही केलंच। मनीश्री काकू गेल्याच पॉडकास्ट मध्ये तुम्हाला याबद्दल मी सांगितलं होतं आणि मोहितो मध्ये जे का सायलेंट असतो ते पण शिकवलं होतं। काय काकू, एरवी तुम्ही दुसऱ्यांचे संस्कार काढताना, पण तुमच्यावरती तरी संस्कार केले आहेत का ते बघा आधी। एखाद्याने काय आपली हेल्प केली, आपली चूक सुधारली तर थँक्यू वगैरे बोलण्याची काही पद्धत आहे की नाही तुमच्यात। अरे हो, मी पण काय तुमच्याकडून अपेक्षा करते थँक्यूची। तुम्हाला कृतज्ञ आणि कृतघ्न मधला फरक नाही समजत। बरोबरच आहे हो काकू, तुम्ही कृतघ्नच आहात। छोट्या छोट्या युट्यूबरचं कॉन्टेंट ढापायचं, आम्ही जे काही सजेशन देतो ते चोरून स्वतःच्या व्हिडिओ मध्ये सुधारणा पण करायची, पण दाखवायचं नाही। काकू तुम्ही ना स्वतःला फारच हुशार समजता हो, पण नाही आहात। ते रद्दीतल्या कागदावरती HR प्रिंट करून काही होत नसतं हो काकू। स्वतःच्या पायावरती दगड मारून घ्या आणि मग बोंबलत सुटा, हिने असं केलं तिने तसं केलं। नुसतं वय वाढलंय, बुद्धी आहे तशीच राहिली तुमची। बिंडोक काकू त्या जंगल पाऊस मध्ये गेल्या होत्या तर त्यांना जंगलात बसल्याचा फील आला। आता कोणीतरी या काकूंना सांगावं मंडळी की ते थीम रेस्टॉरंट आहे। अरे हा, जंगल थीम बघून काकूंना एकदम माहेरी आल्यासारखं वाटलं असेल ना। नाही म्हणजे उंदीर घुशी कोंबडी सगळे असतातच ना जंगलामध्ये, म्हणून म्हटलं हो। कोणता पण पदार्थ बनवायचा असला की भरभरून तेल टाकतात या काकू।
आणि मग त्याला तर्री आली की तर्री बघा करत असतात. मी असं ऐकलं की काकूंनी 10 दिवसात 2 किलो वजन कमी केलं आहे घरचं जेवण खाऊन. त्यात डाळ भात, चपाती, भाजी, सॅलड होतं फक्त. मिसळ पाव, कॉर्न कबाब, मंचुरियन राईस इन्क्लूड नव्हता. पण काकू कॉमेंट मध्ये मोठमोठ्या बाता मारत होत्या की तेलकट तुपट मैदा खायचा नाही, प्रॉपर डाएट आणि एक्सरसाइज केलं की वजन कमी होते. मग मंचुरियन राईस, कॉर्न कबाब हे काय तेलाऐवजी पाण्यात बनवले होते का हो काकू? की तुमच्या मिसळ पाव मधल्या पावामध्ये मैद्याऐवजी ज्वारी, बाजरी, गहू होते? आणि मिसळवरती तर्री आली होती ती पाण्याची तर्री होती का? आणि जे फरसाण तुम्ही मिसळवरती टाकलं होतं ते पण तुम्ही पाण्यामध्येच तळून काढलं होतं का हो काकू? फेकाफेकी ना कमी करावं जरा. जनाची नाही निदान मनाची तरी आहे ना, की ती पण डॉलरसाठी विकून टाकलीत तुम्ही. तो कोणतो फडतूस तुमचा डायटिशियन एक नंबर फ्रॉड वाटतोय. तसं पण त्याचा इन्स्टा अकाउंट मी चेक केलं, त्यात त्या माणसाने 5 वेळा त्याच्या आयडीचं युजर नेम चेंज केलं आहे आणि त्यावरूनच समजते की तो जेन्युइन नाही आहे. असे फालतू आणि फेक तुमचे कोलॅबरेशन्स असतात. अहो काकू, स्वतःच्या फायद्यासाठी भोळ्या बाबड्या जनतेला का बसवताय तुम्ही? लाज नाही का वाटत? प्रमोशन करायचं तर करा ना, पण निदान खोटं तरी नका बोलू. फार उड्या मारताना तुम्ही की प्रमोशन काय ह्याला त्याला मिळत नाही, त्यासाठी मेहनत लागते, याव ने त्याव. अरे जे लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतात त्यांचा तरी विचार करा. आणि असं कोणतं डाएट आणि एक्सरसाइज आहे हो काकू तुमचं ज्याच्यामध्ये तुमचं पोटाची चरबी गेली पण डबल चीन नाही गेली? फॅट लॉस हा पूर्ण बॉडीचा होतो, त्यात एक बाजू जाड एक बाजू बारीक असं नसते हो काकू. सरळ सरळ दिसतंय, टमी टकर घालून तो फोटो टाकलाय तुम्ही. अहो तुमची चरबी काय कमी नाही व्हायची, पोटावरची आणि तोंडावरची म्हणते हो मी. आता अजून कुठे कुठे चरबी शिल्लक आहे ते तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यावरती फोकस करा हो काकू, कमी करा ती चरबी. थांबा मंडळी, काकूंनी ज्या डायटिशियन बद्दल सांगितलं आहे ना, तो माणूस जेन्युइन आहे की फ्रॉड ते आता तुम्हीच बघा. मनीश्री काकू, जरा ना लोक ट्रस्ट करतात तर चांगले रिव्ह्यू द्या. जास्त हाव बरी नाही हो पैशाची. पैसा काय आज नाही तर उद्या कमवाल, पण एकदा गमावलेला ट्रस्ट परत कधीच नाही मिळणार तुम्हाला. भाजीवाला, पेपरवाला, दूधवाल्याची खिल्ली उडवत होत्या या काकू. मुलाला याची नकल कर त्याची नकल कर सांगत होत्या. तो जेव्हा नकल करत होता तर काकू हे 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 करत होत्या. काय बोलायचं या काकूंना, उगाच आपल्या चेटकिनीसारख्या हसतात आणि दुसऱ्यांना पण घाबरवतात. जे बिचारे मेहनत करून कमवतात त्यांच्यावरती ही बाई हसते आहे. स्वतःला खरंच ही बाई आता राणी समजते वाटते, पण ऍक्च्युअल मध्ये ही कोण आहे तर घरची नोकरानी. त्या मुलाला काकू बोलतात, तुझी मम्मी गावी गेली तर तू कसा रिॲक्ट करशील? मुलंही देवाघरची फुलं असतात. त्या चिमुकल्याने एकदम ट्रू रिॲक्शन दिलं. एवढा खुश झाला ना, ते ऐकून नाचायलाच लागला तो. पाहिलत ना काकू, मुलगा पण खुश होतो तुम्ही त्याच्या आजूबाजूला नसता तेव्हा. तो चिमुकला पण मोकळा श्वास घेत असेल, बोलत असेल, सुटलो बाबा एकदाचा या बाईच्या जाचातून. काकू, तुमचं नाव मी गेल्या पॉडकास्ट मध्ये एकदम परफेक्ट ठेवलं होतं ना, नकुशी. तुमच्या मुलाच्या रिॲक्शन वर ना मला तरी असंच वाटते की नकुशी हे नाव तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. भाचीला मामा मधली एक गोष्ट आवडत नाही, ती म्हणजे तो फोन खूप वेळ वापरतो. स्क्रीन टाइम त्याने कमी केला पाहिजे. आता मंडळी काय करणार ते प्राचीन काका तरी बिचारे, फेक आयडी बनवून इकडे तिकडे याच्या त्याच्या कॉमेंट बॉक्स मध्ये पडीक राहायचं असते ना त्यांना. त्यांची काय चूक आहे? 8 जुलै 2024 ला तो व्हिडिओ आला होता, म्हणजे नक्कीच तो 7 जुलैचा असणार. त्यात स्वतःच ही बाई सांगते की आज मी ढोकळा, गुलाबजाम, आईस्क्रीम, मिसळपाव, वेफर्स खाल्ले आणि 16-17 तारखेला बोलते 2 किलो वेट लॉस केला मी, ते पण 10 दिवसात. आता मंडळी 8 तारखेपासून 16 तारखेपर्यंत किती दिवस होतात ते तुम्हीच मोजा, कारण ह्या काकूंनी तर एकदम स्ट्रिक्ट डाएट फॉलो केला होता. घरचं जेवणच ह्या खात होत्या. मग 10 दिवसामध्ये यांचं वजन कसं काय कमी झालं? ते पण मिसळपाव, ढोकळा, गुलाबजाम, आईस्क्रीम खाऊन. अंधमंद भक्तांनो बघा, रियालिटी मी तुमच्या समोर मांडते. आता याच्यावरती विश्वास ठेवायचा की नाही तो तुम्हीच विचार करा. मी तर तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगेन की वेळीच सावध व्हा. ही बाई पैशांसाठी फेक प्रमोशन करते. हिच्या या खोटं बोलण्यावरती भुलून जाऊ नका. काकूंच्या मुलाने रोहित पवार सॉरी रोहित शर्माचं स्केच काढलं होतं तर काकांना लगेच त्यांचं व्यसन आठवलं आणि त्यामुळे काका बोलले, बोलो जुबान केसरी. काय करणार मंडळी, सवयीप्रमाणेच बोलून गेले बिचारे. वांगेवाली हे बघा ते बघा करत असते आणि या काकू पावसाचा आवाज बघा बोलतात. पावसाचा आवाज कसा काय बघायचा हो मंडळी? या बायकांना वेड करतील एखाद्याला. म्हणून नेहमी मी बोलते की शिक्षण खूप महत्वाचं आहे. शिक्षणाचा अभाव असला की या काकूंसारखी अडाण्यामध्ये सगळ्यांची गिनती होईल. ही फेकाडी बाई 5-6 महिने तरी डेली व्लॉगिंग नाही करणार बोलली होती, आता लगेच 2 महिन्यांवरती आली.
15 दिवस अजून थांबा मंडळी, रोजची धुनी भांडी दाखवत बसते की नाही ते बघा. ही एवढी शिकलेली आहे बोलते ना, मग हिला मुलाचा अभ्यास घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? ट्युशनला कशाला पाठवते त्याला? तसं पण ज्या मुलांचे पॅरेंट्स जॉब करतात त्यांची मुलं ट्युशनला गेली तर समजू शकतो, आई वडिलांकडे टाइम नसतो अभ्यास घ्यायला. पण ह्या तर घरकोंबडी आहेत ना, 24 तास घरातच असतात. मग या 1-2 तास त्या मुलाचा अभ्यास नाही घेऊ शकत का? तसं पण यांचे इंग्लिशचे वांदे आहेत. यांना इंग्लिशमध्ये त्या मुलाचा अभ्यास घ्यायचं टेन्शन नाही आहे, कारण त्याला पण या काकूंनी मराठी मीडियम मध्येच टाकलं आहे ना. त्या युरोपच्या वांगेवालीने ड्रायफ्रूट चिक्की बनवून दाखवली तर या चोरटीने ड्रायफ्रूट लाडू बनवून दाखवले. किती रे कॉन्टेंटची मारामारी या क्रिंज आंटीजची. आणि त्यात ह्या मनीश्री काकू तर छोट्या युट्यूबर पासून मोठ्या सेलिब्रिटी पर्यंत सगळ्यांची कॉपी करतात. इनफॅक्ट जो टॅटू स्वस्तिकवाला काढलाय ना या काकूंने, तो पण शिल्पा शेट्टीचाच कॉपी केलाय यांनी. काय ते प्राचीन काका बेशिस्तासारखे लाडू खात होते त्या डब्याला खाली धरून. शी, कसं वाटत होतं ते. यांच्याकडे काय प्लेट नाही आहे का? आणि लाडू खायला खाली तो डब्बा धरायची गरज होती का? हात ठेवू शकत नव्हते का हे काका? वटपौर्णिमेला काकूंने साडी नेसून फोटोज काढले होते, त्यावर भारी कॉमेंट्स आले आणि काकूंना ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या भरपूर. एका दिवसात 4 व्हिडिओ काढायचे आणि भक्तांना वेडं करायचं, एवढं मात्र या काकूंना छान जमते. काकू स्वतःची एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी विसरल्या. काय करणार, ह्याची त्याची इन्फो काढण्यात काकू एवढ्या बिझी असतात, त्यामुळे काकूंना स्वतःच्याच एंगेजमेंटची अॅनिव्हर्सरी लक्षात नव्हती. अहो मनीश्री काकू, असे इल्लीगल कामं करायचीच कशाला ना. चूप आपला चांगले व्हिडिओ करायचे, लोकांना काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल असं दाखवायचं, तर नाही जमत तुम्हाला. मंडळी, एक गोष्ट बोलू का? या मनीश्री काकू एकदम चंपा चमेली लुक मध्ये आल्या होत्या बजेट सांगायला. खरं तर यांच्या बजेट वगैरे मध्ये कोणाला इंटरेस्ट आहे मला तेच समजत नाही. लास्ट टाइम या काकूंनी ते फेक मार्कशीट्स दाखवले आणि आता हे फेक बजेट दाखवत होत्या. काकू बोलल्या, किराणा, माझे स्वतःचे एक्सपेन्स, EMI सगळं काही मी शेअर करणार आहे. काकू 5,000चं किराणा सामान आणतात, म्हणजे या काकू काय पाव किलोचं सामान भरतात काय घरी? अरे हो, तसं पण या युरोपच्या वांगेवाली सारखं भातुकलीचा स्वयंपाक करत असतात. आणि त्या उपासमारीला या काकूने डाएट असं नाव दिलं आहे. मी कोणत्या पॉलिसी काढल्या, कुठे काढल्या, हे एवढं पर्सनल डिटेल्स कोण देते हो मंडळी? काकांच्या ऑफिस मधून मेडिक्लेम आहे, त्यात 5% ऍड करू शकतात आणि हुशार काकूंनी स्वतःच्या मम्मीचं नाव त्यात टाकून घेतलंय. वडिलांच्या नावाबद्दल काकूंनी काहीच सांगितलं नाही. मला तरी नाही वाटत ते जेव्हा जिवंत होते तेव्हा काकूंनी त्यांचं नाव ऍड केलं होतं असेल. पुढच्या वर्षी काकू गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट न करता ट्रेडिंग करणार आहेत. स्वतःच आपली इन डिटेल माहिती द्यायची आणि आपल्या पर्सनल डिटेल्स रिव्हील करायच्या. मग त्याच्यावरती कोण काय बोललं की लगेच या काकूंना मिरच्या झोमतात. ह्या काकूंनी सगळं सांगितलं, पण यांच्या POP ला किती खर्च लागतो ते नाही सांगितलं. अरे हो, ते तर फेक प्रमोशन मध्ये मिळतं ना काकूंना, विसरलीच होती मी. मनीश्री काकू, एवढं सगळं तुम्ही पकवलं आणि मग काल परवा तो व्हिडिओ का बरं प्रायव्हेट केला होता तुम्ही? त्याचं रिझन पण द्या ना हो आम्हाला. पण काकू, काळजी करू नका हा, तुम्ही जेवढे पण व्हिडिओ प्रायव्हेट करून ठेवले आहेत ना, ते सगळे व्हिडिओ माझ्याकडे सेव्ड आहेत बरं का. मंडळी, मी सुरुवातीला चेटकीन या शब्दाचा प्रयोग केला होता ना, का ते आता मी तुम्हाला सांगते. आजच्या व्हिडिओमध्ये 1 मिनिट 11 सेकंडला काकू वजन चेक करत होत्या आणि मग त्या साईडला उभ्या झाल्या. पण तरी देखील काकूंच्या पायाच्या ठशांमुळेच त्या वेट मशीनवर काकूंचं वजन दाखवत होतं. नॉर्मली तर आता आपण उभं असतो तेव्हा ते दिसते ना वेट, पण काकूंच्या नुसतं पायाच्या ठशांमुळे वेट दिसत होतं. मला असं वाटते काकूंनी त्या मशीनवरती पण वशीकरण केलं असावं. मागे काकू इनरवेअरला ब्लर करायच्या व्हिडिओ मध्ये दिसलं की, पण आज काकांचे इनरवेअर खुलेआम दाखवत होत्या. हा काकू जेवढ्या पण प्रोडक्टचं प्रमोशन करतात ना, ते सगळे प्रोडक्ट यांचे फेवरेट असतात. आता काय बोलायचं यांना. आजकाल ना या मनीश्री काकू त्या भुबूला आतमध्ये नाही घेत. नाहीतर आधी काही कॉन्टेंट नव्हता तेव्हा तिला दाखवून काकूंनी व्हिडिओ बनवले होते. यांनी मागे ते चटिका फटिकाची पण पावडर कन्झ्युम केली होती, तेव्हा पण वजन कमी झालं असं बोलत होत्या या काकू. 2 महिन्यापूर्वीचा जर या काकूंचा व्हिडिओ बघाल मंडळी, तर त्यात या काकू बोलत होत्या की त्यांचं वजन 60 किलो आहे. पण आता अचानक काकू बोलतात की माझं वजन 61 किलो होतं आणि 10 दिवसातच मी 2 किलो वजन ड्रॉप केलं आहे. 2 महिन्यापूर्वी तर या काकू प्रोटीन पावडर पण घेत होत्या दुधामध्ये मिक्स करून. या काकू तर अतिशने आहेतच, त्या त्यांची बहीण पण 150 आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तर वामअप करत बोंबलत बसली आहे बिंडोक बाई. दोघी जणी ना स्वतःला शिल्पा शेट्टीच समजतात वाटते. यांचे असे माकड चाळे बघून मंडळी घरात काही करू नका. खरं तर ब्रीदिंग वगैरे पण त्या एक्सरसाइज मध्ये कसं हवं, ब्रीद इन कधी करायचं, ब्रीद आउट कधी करायचं ते पण मॅटर करते.
उगाच्या अडाणी बायकांनी काय दाखवलं म्हणून लगेच ते घरी करायला जाऊ नका. त्यापेक्षा ना चांगली एक जिम जॉईन करा. तुम्हाला जर जिम जॉईन नसेल करायची तर नॉर्मल योगा क्लास मध्ये पण तुम्ही जाऊ शकता. चांगल्या एका डायटिशियन कडून डाएट घ्या आणि ते डाएट फॉलो करा. हे असले नकली पावडर वगैरे खाऊन काहीच होत नसते. बाकी तुम्ही सगळे तर हुशार आहातच मंडळी. मी काय सांगण्याचा प्रयत्न करते हे तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.